भारताचे भाग आहेत तरीसुद्धा महाराष्ट्र आणि मुंबईच्या दृष्टिकोनातून त्यांना म्हणजे आपल्याला मुंबईला आणि महाराष्ट्राला काही विशेष असा फायदा होणार आहे. म्हणजे आपल्याकडे मोठी दोन बंदरं आहेत. एक बंदर होऊ घातलेलं आहे मोठं वाढवण बंदर, मुंबई बंदर आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आहेच. या सगळ्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र आणि मुंबईला काय फायदा संभवतो? महाराष्ट्र आणि मुंबईला असं बरोबर आहे, आपण असा तसा विचार करूया. परंतु खरं तर असं लक्षात घ्या की इंडस्ट्री असं म्हणलं तर इंडस्ट्री ही मुख्य कुठे आहे, भारतामधल्या ज्या काय 3-4 राज्यांमध्ये जास्ती करून फोकस्ड जी राज्य आहेत त्याच्यामधलं एक राज्य हे महाराष्ट्र आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा पर्टिक्युलरली मी ज्या शहरातनं येतो, पुणे शहर, तिथे चाकण आणि जे आजूबाजूचा जो इंडस्ट्रियल हब आहे, भारतामध्ये 3 सर्वात मोठ्या ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीज मानल्या जातात. एक म्हणजे दिल्ली, दुसरी चेन्नई, तिसरं पुणे. तर त्याच्यामधलं पुणे हे त्याच्यामधलं एक अंतर्भूत आहे. तसंच IT इंडस्ट्रीमध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्र पुणे म्हणजे परत महाराष्ट्र समजलं जातं. फायनान्स, आज आपण जर हा करार बघितला त्याच्यामध्ये आर्थिक व्यवसायाला सुद्धा फार मोठी चालना मिळाली. आता मुंबई इज द फायनान्शियल कॅपिटल ऑफ द कंट्री. महाराष्ट्रातनं फार मोठ्या प्रमाणात ऍग्रिकल्चरल एक्सपोर्ट होतो. त्यामुळे महाराष्ट्राला त्याचा फायदा हा निश्चितच आहे. किंबहुना मी असं म्हणेन की महाराष्ट्राला गुंजाभर जास्ती आहे, कारण महाराष्ट्राची इकॉनॉमीची मुळी इंडस्ट्रियल इकॉनॉमी. एक केवळ स्टेट म्हणून म्हणलं तर महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर ही औरंगाबाद सारखी मोठी मोठी इंडस्ट्रियल हब्स निर्माण झाली. आणि फायनान्शियल हब म्हणून मुंबई पहिल्यापासून आहेच. भारताची आर्थिक राजधानीच समजली जाते. आणि ऍग्रिकल्चरमध्ये सुद्धा कोल्हापूर म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ हे फार मोठे प्रांत आहेत की ज्यांना या सगळ्या एक्सपोर्ट संधीचा लाभ लाभणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र याचा नक्कीच दावेदार होईल या करारातनं मिळालेल्या फायद्यांचा, हे निश्चितच आहे. पण इतरही तो फायदा मिळेल. गुजरात सारख्या राज्याला